पण पुढच्या घडामोडीकडे रत्नागिरीत आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं राजकीय डावपेचांना सुरुवात झाली। नगराध्यक्षपदाच्या उमेदवार निवडीसाठी आता हालचालींना वेग आलेला आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या अनुषंगानं सध्या राजकीय डावपेचांना या ठिकाणी वेग आलेला पाहायला मिळतो आहे। नगराध्यक्षपदाच्या उमेदवार निवडीसाठी या ठिकाणी राजकीय पक्षांच्या हालचालींना या ठिकाणी वेग आलेला आहे। भाजपकडून इच्छुक उमेदवारांची यादी तयार करण्याचं काम देखील या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं पाहायला मिळतंय। दिवाळीनंतर निवडणुकीचा बार कधीही उडण्याची शक्यतेनं सध्या राजकीय पक्ष जे आहेत ते अलर्ट मोडवरती आलेले पाहायला मिळत आहेत। उद्धव ठाकरे सेनेकडून देखील नगराध्यक्षपदाच्या नावाची चाचपणी या ठिकाणी केली गेलेली आहे आणि त्याच अनुषंगानं सध्या उद्धव ठाकरे सेनेच्या देखील गुप्त बैठका या ठिकाणी झालेल्या पाहायला मिळत आहेत। तर नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा चेहरा कोण असेल याची सर्वच पक्षाच्या माध्यमातून चाचपणी जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।